आणि मुंबईला गरज असलेल्या अतिरिक्त पाणी पुरवठ्यासाठी गारगाई धरण प्रकल्पाच्या कामाला मुंबई महापालिकेकडून आता गती देण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात गारगाई नदीवर हा प्रकल्प होणार आहे। हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अंदाजे 4 वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे। त्यामुळे गारगाई धरण प्रकल्पासाठीच्या भूसंपादनासाठी 10 अधिकाऱ्यांचा एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे। गारगाई धरणासाठी आवश्यक 668 हेक्टर जमिनीपैकी 574 हेक्टर जमीन ही आधीच अधिग्रहित झाली आहे। उर्वरित साधारण 94 हेक्टर जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे। गारगाई धरण प्रकल्पामुळे बाधित होणारी झाडं ही तोडण्यात आली आहेत। त्यामुळे नवीन झाडं लावण्यासाठी चंद्रपूर, हिंगोली आणि वाशिम भागातही जमिनीचं अधिग्रहण केलं जाणार आहे। येत्या 6 महिन्यात उर्वरित काम पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे। आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी गारगाई धरण प्रकल्पाच्या मुद्द्यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात। मुंबई महानगरपालिकेच्या निधीतले 270 कोटी रुपये हे भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या प्रयत्नामुळे वाचलेले आहेत। आम्ही सुरुवातीलाच हे सांगितलं होतं की मुंबई महानगरपालिकेच्या निधीची कोणत्याही कंत्राटदाराला आम्ही लूट करू देणार नाही आणि त्याच्यामुळेच हा प्रस्ताव हा पारदर्शी पद्धतीने आल्यानंतर 440 दशलक्ष लिटर पाणी हे मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे। गारगाई धरणाचं काम सुद्धा चालू झालं नाही। तिकडच्या लोकांच्या जी काही गावं आहेत, तिकडच्या गावातल्या लोकांचे घरं जी आहेत त्यांची जे काही पुनर्वसन करायचं तेही झालेलं नाही आहे। तिकडचं कुठलंही झाडांचं पुनर्प्लांट म्हणा ना, पुनर्वसन करणं किंवा हे करणं त्या कुठल्याच गोष्टी अजून झालेल्या नाही, सुरुवातही झालेली नाही। तुम्ही कुठल्याही गोष्टीची सुरुवात झाली नाही तरी देखील तुम्ही 2000 कोटींनी पुन्हा फेरफार करून बजेट वाढवताय, याला आम्ही आक्षेप घेतला होता। पण तो काय संख्याबळ आणि ह्याच्या जोरावर त्यांनी तो पास करून घेतला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।